48 तासांपासून नाशिक पेठ महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। करंजाळी घाटामध्ये अपघात झाल्याने ही वाहतूक कोंडी झाली। गेल्या 48 तासांपासून नाशिक पेठ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। करंजाळी घाटामध्ये 1-2 अपघात झाल्यास ही कोंडी सातत्याने होते। गुजरात दमण राज्याला जोडणाऱ्या या रस्त्यावर शेकडो रुपयांची टोल वसुली होत असली तर यामध्ये हजारो अवजड वाहनं अडकतायत। अनेक जणांना उपचार मिळू शकत नसल्याने मृत्यू होत आहे। गेल्या 2 वर्षांपासून असलेल्या या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने सोडवावं अशी मागणी वाहनधारकांकडून होती। आपले प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, अतिशय गंभीर मुद्दा आहे। जर या ट्रॅफिकमध्ये अडकून लोकांचा जीव जात असेल आणि तेही त्या रस्त्यावर जो राष्ट्रीय महामार्ग आहे जिथे टोलची वसुली होते। विक्रांत, अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की गुजरात राज्याला जोडणारा हा महामार्ग आहे आणि करंजाळी जो घाट आहे त्या ठिकाणी जर अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि ही वाहतूक कोंडी नेहमीचीच त्या ठिकाणी झालेली आहे। दोन्ही बाजूला जर अपघात झाले तर जखमी झालेल्यांना उपचारासाठी नेणं देखील त्या ठिकाणी अवघड होऊन जातं। अशी ही गंभीर स्वरूपाची समस्या त्या ठिकाणी वारंवार निर्माण होते। टोल वसुली मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र जे वाहतूक कोंडी आहे त्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही। त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याबाबतची जी समस्या आहे ती तातडीने सोडवावी अशा स्वरूपाची मागणी देखील वाहनधारकांकडून केली जाते। आणि आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर जवळपास 48 तास उलटून गेले, वाहतूक कोंडी सुटता सुटेना अशा स्वरूपाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे पाहावं लागणार आहे। विक्रांत, बरं, काय उपाययोजना केल्या जातात या संदर्भातले सुद्धा तपशील तुमच्याकडून घेत राहू। किरण, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।